राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रिमंडळाच्या कृषी विभागातून दिलेली आहे। कृषी विभागामध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती। त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांचे मुख्य अधिकारी यांची देखील उपस्थिती होती। मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले। मित्रांनो, राज्यातील 9 प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा रक्कम जी आहे ती जमा होत आहे। आता मित्रांनो, एकच प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल की पीक विमा मंजूर तर झालेला आहे, तुम्ही ज्यावेळेस PMBY या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पीक विमा मंजूर देखील दाखवत आहे, पेमेंट सक्सेसफुल देखील दाखवत आहे, मात्र आमच्या खात्यावरती रक्कम काय येत नाही हा देखील तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी बांधवांनो, नेमकं पैसा हा अडकलाय कुठं ते सांगणार आहे आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावरती ही रक्कम जी आहे ती पडणार आहे। मुळामध्ये पहिली गोष्ट समजून घ्या, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ई पीक पाहणी करणं देखील गरजेचं आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमा दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सर्व जर प्रक्रिया केली असेल तर तुमच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारी या 4 पिकांसाठी सध्या फक्त पीक विमा आलेला आहे। इतर पिकासाठी सध्या पीक विमा आलेला नाही आहे, असं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, कोणते जिल्हे पात्र असणार आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे? शेतकरी बांधवांनो, तसं काही नाही आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा दिला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आमच्या खात्यावरती रुपये किती येणार हे देखील मी तुम्हाला सांगतो। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये येणार आहेत। जर शेतकरी बांधवांनो तुम्ही सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती थेट 17,500 रुपये येणार आहेत। जर कापूस या पिकासाठी तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर 23,000 ते 22,000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि ज्वारीसाठी जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी येणार आहे। ह्या 2 पिकांची अपडेट मला माहीत होती, ती मी तुम्हाला दिलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, मेन मुद्दा आहे की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे अखेर जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहिलं असेल तर यूट्यूबवरती इतके मूर्ख यूट्यूबर बसलेले आहेत की शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा चालवली आहे आणि ही थट्टा कुठेतरी थांबावी यासाठी आजचा व्हिडिओ आहे। कारण स्पष्ट मी तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे कधी येणार आहेत ते सांगणार आहे। कारण मित्रांनो, बऱ्याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कित्येक कोटींचा पीक विमा ते मंजूर करत आहेत आणि रोज शेतकऱ्यांच्या खात्यात सोडत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया अजून तरी आलेला नाही आहे। तर बघा, मे 1 तारखेला म्हणजेच येणाऱ्या 1 मे 2026 रोजी तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे खरीप 2025चे पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागाचे मुख्य अधिकारी विशाल पाटील हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही माहिती राज्य सरकारला देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही रक्कम आहे ती 1 मे 2026 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे।